हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सहावारी साडीची नऊवारी साडी कशी नेसायची अगदी सोप्या पद्धतीने आणि तेही 2 मिनिटात. हो, अगदी 2 मिनिटात. काय करायचं आहे, आपल्याला साडीचं शेवटचं टोक जे आहे तो शेवटचा टोकाचा भाग 1 मीटर ते 1.25 मीटर आपल्याला सोडायचा आहे. त्यानंतर साडीचा जवळजवळ मध्य आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कमरेभोवती गुंडाळून दोन्ही बाजूचे बॉर्डरचा भाग जो आहे तो आपल्याला बेंबीजवळ घेऊन गाठ बांधून घ्यायची आहे. गाठ बांधून घेतल्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं आहे, डाव्या पायावरची जी साडी आहे ती डाव्या पायावरती कव्हर करायची आहे आणि उजव्या पायावरची जी साडी आहे ती आपल्याला उजवा पाय कव्हर करून घ्यायचा आहे. आपण मध्य गाठ बांधून घेतल्यानंतर साडीची किनार जर जाड असेल तर टाईट एकदम गाठ बांधून घ्यायची आहे आणि जिथे स्पेस नसेल त्या ठिकाणी पिन लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी बांधलेली गाठ आहे ती लूज होणारच नाही. त्यानंतर काय करायचं आहे, जो की आपला साडीचा पोर्शन आहे डाव्या पायावरचा तो आपण पुढील बाजूने घेऊन मागच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि सेम उजवा भाग सुद्धा आपल्याला पुढून मागे घ्यायचा आहे. पुढून मागे घेतोय आपण डाव्या पायावरचा भाग. त्यानंतर आपण काय करतोय, जसं आपल्याला काष्टा घालायचा असेल त्या पद्धतीने आपण काष्टा घालतोय. नऊवारीचा जसा काष्टा असतो तसा काष्टा घालून घ्यायचा आहे. पायाची उंची पूर्णपणे कव्हर होईल या पद्धतीनेच आपल्याला साडी मागे खेचायची आहे. पाय अजिबात ओपन दिसला नाही पाहिजे आणि साडी टांगती नाही दिसली पाहिजे. त्या पद्धतीने आपण साडी ॲडजस्ट करून घेत आहोत आणि मागील बाजूला जो काही साडीचा भाग आला आहे फॉलच्या दिशेने सुरुवात करून आपण प्लीट्स घालून घेणार आहोत. प्लीट्स घालून गेल्यानंतर तो जो भाग झाला हा झाला आपला तयार काष्टा. त्यानंतर आपण काय करणार आहोत, उजव्या पायावरची जी साडी आहे ती आपण पुढून मागे घेणार आहोत आणि पदर लावून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पदर लावून घेणार आहोत. पदर लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण पदर ॲडजस्ट करून घेतोय मागच्या बाजूने. त्यानंतर आपण काय करणार आहोत, जो साडीचा जो पुढचा भाग आहे, काठाचा भाग जो आहे जो आपला ब्लाउजवर येतो तो आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून खेचून घेऊन मागच्या बाजूला घेणार आहोत. मागच्या बाजूला घेतल्यानंतर आपला साडीचा जो काष्टा आहे त्याच्या मागे ती बॉर्डर आपल्याला घ्यायची आहे, जिथे आपल्याला पिन लावून घ्यायचं आहे. काष्टाच्या आतूनच आपण पिन लावून घेतोय जेणेकरून तिथे पिन आपले कमीत कमी दिसतील. आणि त्यानंतर काय करणार आहोत, पुढच्या बाजूला पदर ॲडजस्ट करून घेणार, जसं आपण सहावारीचा घेतो गळ्याजवळ तसाच पदराचा भाग ॲडजस्ट करून घेऊन नंतर आपण पायाजवळ येणार आहोत. पायावरती आल्यानंतर साडीचा घोळ दिसणार नाही या पद्धतीने आपण पिनअप करून घेणार आहोत. मध्यम बांधा असेल तर ही साडी सहावारी साडी अगदीच परफेक्ट बसते. फक्त जर तब्येतीने कोणी कमी असेल, बांधा बारीक असेल तर ह्या साडीचं काय होतं, पायाजवळ घोळ येतो. काही हरकत नाही, पायाजवळ घोळ येतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक तर 2 प्लीट्स घालायचे आहेत, त्याला व्यवस्थितपणे पिनअप करायचं आहे. पिनअप करताना फक्त एवढं करायचं आहे की साडीची उंची कमी दिसली नाही पाहिजे, पाय जास्त ओपन दिसले नाही पाहिजेत. बस ह्या पद्धतीने तुम्हाला साडी नेसायची आहे अगदी 2 मिनिटात. टेक्निक जर तुम्हाला समजली असेल तर अगदी 2 मिनिटात तुम्ही ही साडी नेसू शकता. आणि आता लक्षात ठेवा, सणवार येतात, सणसुदी येते आहे, गणपती आहे, दिवाळी आहे, प्रत्येक सणामध्ये तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसू शकता. सो तुम्हाला हा साडी पॅटर्न कसा वाटला नक्की कमेंट करून सांग. माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रूपाने. बाय.